नमस्कार. सध्या आपण आहोत शून्य मशागतीच्या शेतामध्ये. ज्या शेताचे व्हिडिओ आपण उन्हाळ्यामध्ये पण टाकले होते. तुरीची खुंट उभी होती. त्यानंतर पेरणीचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्याला शेअर केला होता. त्यानंतर जेव्हा बियाण्याची उगवण झाली होती, आठवड्याभराचं पीक होतं, त्यावेळेस सुद्धा आपण शेअर केला आहे. हे पूर्ण कोरडवाहू क्षेत्र, कोरडवाहू आणि सोबत ही हलकी जमीन. म्हणजे या जमिनीमध्ये दगडच दगड आहेत. किती दगड काढत राहा, खालचे दगड वर येत राहतात, अशी दगडी जमीन आहे. परंतु या जमिनीमध्ये कोणतीही नांगरणी नाही, मशागत नाही. या ठिकाणी खूप सारा काळी कचरा आपल्याला दिसते. हे गवताचे आधीच्या थोंबा आपल्याला दिसतात या ठिकाणी, जसे तशाच आहेत. आणि मात्र शून्य मशागतीने अशा जमिनीमध्ये सुद्धा शेती करणं शक्य आहे. आणि जे आज आपण इथं पाहतोय, म्हणजे आधी तर ही जमीन पडीत राहायची. पडीत यासाठी राहायची की हे तणाचं रान आहे, खूप मोठ्या प्रमाणात तण येत होतं आणि म्हणून काही भाग हा पडीत राहायचा, हलकी जमीन राहायची, ज्यामध्ये उत्पादन पण फारसं येत नव्हतं. परंतु आता शून्य मशागतीनं आपण शेती करतो, तर आता आपल्याला दिसते विनोद, कुठेही तण नाही. म्हणजे अनेक जण बोलतात की बा तण व्यवस्थापनाबद्दल बोला, शून्य मशागतीने शेती करायची, तर मग तण व्यवस्थापन कसं करायचं. तर बघा, आता या शेतीमध्ये आपण मशागत नाही, आधीची कोणती वाही नाही, आणि पेरणी सोबत आपण फक्त उगवणपूर्व तणनाशक या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि उगवणपूर्व तणनाशकाच्या भरवशावर आज आता 17-18 दिवस झाले कोणतंही तण या जमिनीमध्ये नाही. आणि पुढचे आणखीन 15 दिवस या शेतामध्ये कोणतेही तण नसणार आहे. आता पुढच्या 15 दिवसात हे सोयाबीन मात्र चांगलं मोठं होतं, आणि ज्यामुळे नंतर काही तण निघणार आहे, तर त्या तणाला चांगल्या प्रकारे कॉम्पीट करतं. आणि ते तणाला मात्र नियंत्रणही नंतर करायचं काही काम नाही. म्हणजे जर उगवणपूर्व तणनाशक व्यवस्थितपणे जर मारल्या गेलं जमिनीवर, तर मात्र आपल्याला दिसेल अशा प्रकारे आपण तण नियंत्रण करू शकतोय. आणि मग त्याला इथं डवरा पण नाही आहे, निंदणी पण नाही आहे, काहीच न करता आपल्या सोयाबीन मधून तणाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होत आहे. आणि मग एकदा सोयाबीन मोठं झालं आणि जे बारकं काही तण येणार आहे, तर त्याला आपण काढणार पण नाही आणि जमिनीमध्येच आपण राहू देतोय. तर या शेताला आपण बघतोय की एका इकडे नांगरणी, वखरणी, मशागतीवरचा खर्च कमी झाला, सोबत या जमिनीमध्ये आपण रासायनिक खत कोणतंही वापरत नाही आहे, त्यामुळे तो पण एक खर्च कमी झाला. त्याच्यानंतर टोकन यंत्रानं पेरणी केली आणि त्यामुळे सुद्धा अर्धच बियाणं लागलं. जे शेतकरी पेरतात त्याच्यापेक्षा अर्धच लागतंय टोकन यंत्रानं पेरणी असल्यामुळे. त्याच्यावरचाही खर्च कमी झाला. म्हणजे आतापर्यंत आणखीन एक गोष्ट सांगणार की आता बियाणं पण घरचं आहे, बियाणं सगळं घरचंच आहे. म्हणजे विनोद आता 11 एकर शेती सांभाळतोय अशा पद्धतीची. म्हणजे गव्हामधलं सुद्धा शेत असंच बिना नांगरणीचं आहे, किंवा तुरीमधलं आहे, किंवा हरभऱ्यामधलं आहे. तर या 11ही एकरामध्ये आतापर्यंत किती मजूर लावले शेताला? एकही नाही, एकही मजूर नाही लावला. एकही नाही. म्हणजे उन्हाळाभर काही करायचंच नव्हतं, नाही. म्हणून एकही मजूर या शेतामध्ये नाही आहे. पेरणी स्वतः एकट्यानं केली किंवा घरच्या काही मेंबरनं मदत केली, आणि 5-6 दिवसामध्ये सगळी पेरणी झाली. खत कोणतं द्यायचं नव्हतं, त्याचाही खर्च नाही आहे. बियाण नाही आहे. तणनाशकाची फवारणी होती, ती तणनाशक पुरता खर्च आहे. तणनाशक आणलंय आणि त्याचा मजुरी मात्र तू स्वतःच केलंय. म्हणजे त्यासाठी बाहेरून कोणता मजूर सांगितलेलं नाहीये. आता आपण शेती करतो म्हटलं शेतातलं काम करावं लागेल, जसं तू करतय. म्हणजे शेती एकदम इतरांच्या भरोशावर सोडता येत नाही. या शून्य मशागत शेतीमध्ये जर वेळच्या वेळी सगळी कामं झाली, जसं तू करताय, वेळच्या वेळी जर आपली पेरणी केली, तणनाशकाची उगवणपूर्व एक व्यवस्थित फवारणी केली, तर आज आपल्याला दिसते की अशी पिकाची कंडिशन आता राहू शकते. 7-8 दिवस झाले मागच्या पाऊस नाही आहे, आणि पुढचे 7-8 दिवसाचा अंदाज नाही आहे पाऊस येण्याचा. तर या शून्य मशागत शेतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरचे पोहोचणार आहोत. आणि आपल्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. म्हणजे प्रत्येक बारकावे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. जी काय परिस्थिती असेल, यामध्ये उत्पादन नेमकं किती येतं, समोर काय अडथळे येतात, खरोखर उत्पादन येतं का नाही येत, तर प्रत्येक टप्प्यावरची गोष्ट आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता आपण बघू खालचं शेत, ज्याच्यामध्ये गहू पेरलेला होता, आणि त्यातली पेरणी आपल्याला कशी साधली ती पण आपण बघू. आता आपल्याला दिसते की या शेतामध्ये जे आधीचंही पाणी आलं, तर या पाण्यामध्ये ह्या भेगा जमिनीच्या ज्या आहेत बुजलेल्या नाहीत. हे शून्य मशागतीचं शेत आहे. ह्या भेगा बुजवण्याजोगती इथं पाऊस आला नाही, पण पेरणीयोग्य पाऊस आला होता. आणि जेव्हा पेरणीयोग्य पाऊस आला, तर त्यावेळेस आपण पेरणी या ठिकाणची केली टोकन यंत्राच्या द्वारा. परंतु आपल्याला दिसते की पेरणी करत असताना टोकन यंत्राच्या ज्या खुणा आहेत पेरत असताना, त्या सुद्धा अजून बुजलेल्या नाही आहेत. म्हणजे
पेरणीनंतर सुद्धा इथं पाहिजे तसा पाऊस आला नाही, काहीतरी एखादा शॉवर आला आणि बगर पाण्याचंच आता हे पीक 15-16 दिवसाचं झालेलं आहे. फारसा त्यानंतर पाऊस आलेला नाही आहे आणि समोरचे 5 दिवससुद्धा आणखीन पाऊस येणार नाही. तरी पण हे पीक चांगल्या कंडिशनमध्ये आहे, कारण जेही काही पाऊस इथं पडला तर शेताच्या बाहेर नाही पडला, जमिनीमध्ये तो मुरलेला आहे. ओल पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे. आता इथं कोणता डवरा पण नाही आहे, तरी पण आपल्याला दिसते की मातीचं जे कसं आच्छादन या ठिकाणी तयार झालेलं आहे भुसभुशीत, की ज्याच्यामुळे जमिनीला आता नवीन भेगा नाही आहेत, यातली ओल उडून जात नाही आहे. एक तर कचऱ्याचं आच्छादन आहे आणि दुसरं मातीचं आच्छादन आहे.